नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख धरणापैकी एक असलेली अतिशय महत्त्वपूर्ण अशा धरणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्या धरणावरील जलविद्युत केंद्र हे देशातील मोठ्या जलविद्युत केंद्रापैकी एक आहे व जे जलविद्युत केंद्र महाराष्ट्राला अंधारातून उजेडाकडे नेते. अशा कोयना धरणाची माहिती, त्याची स्थापना, ते केव्हा पूर्ण झाले, कोणत्या जिल्ह्यात आहे, पाणी साठवण क्षमता व इतर माहिती आपण जी.के. क्वेश्चनच्या स्वरूपात जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. प्रश्न पहिला. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 सांगली, पर्याय क्रमांक 2 सातारा, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 4 सोलापूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातारा. प्रश्न दुसरा. कोयना धरणास महाराष्ट्राची काय म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 सुवर्णरेखा, पर्याय क्रमांक 2 जलदायिनी, पर्याय क्रमांक 3 जीवनदायिनी, पर्याय क्रमांक 4 भाग्यलक्ष्मी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भाग्यलक्ष्मी. प्रश्न तिसरा. कोयना धरणाचे बांधकाम कधी पूर्ण झाले? पर्याय क्रमांक 1 1960 साली, पर्याय क्रमांक 2 1970 साली, पर्याय क्रमांक 3 1964 साली, पर्याय क्रमांक 4 1965 साली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1964 साली. प्रश्न चौथा. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता किती आहे? पर्याय क्रमांक 1 105 TMC, पर्याय क्रमांक 2 109 TMC, पर्याय क्रमांक 3 123 TMC, पर्याय क्रमांक 4 103 TMC. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 105 TMC. प्रश्न पाचवा. कोयना धरण सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय क्रमांक 1 मान, पर्याय क्रमांक 2 फलटण, पर्याय क्रमांक 3 वाई, पर्याय क्रमांक 4 पाटण. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाटण. प्रश्न सहावा. हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 गोदावरी नदी, पर्याय क्रमांक 2 कोयना नदी, पर्याय क्रमांक 3 भीमा नदी, पर्याय क्रमांक 4 कृष्णा नदी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोयना नदी. चला तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोयना धरणाविषयीची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेतली. इतर कोयना धरणावरील माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या पार्टमध्ये जाणून घेऊच. तोपर्यंत धन्यवाद.